लाच प्रकरणामध्ये जिल्हा आणि सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्या अटकपूर्व जामिनासाठी आज सातारा न्यायालयात सुनावणी करण्यात आली आणि यावेळी न्यायमूर्ती निकम यांचा जामीन अर्ज फेटाळला गेला। धनंजय निकम यांच्यासह 4 जणांविरोधात 5 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा गुन्हा दाखल झालेला आहे। दरम्यान उच्च न्यायालयाच्या परवानगीशिवाय त्यांना अटक होऊ शकत नसल्यामुळे अद्याप या प्रकरणामध्ये न्यायमूर्ती यांना अटक करण्यात आलेली नाहीये। अशा पद्धतीनं जर एखाद्याचं वर्तन किंवा असं जर घटना घडलेली असेल आणि जर अशा पद्धतीनं त्याला जर जामीन मंजूर झाला अटकपूर्व, तर समाजामध्ये त्याचे वाईट संकेत जाईल आणि छान राहणार नाही। कारण जी न्यायमूर्ती किंवा न्यायव्यवस्थेची जी पवित्रता आहे त्याला थोडीशी बाधा पडेल असं आम्ही युक्तिवाद केला आणि आवश्यकता त्यांची आहे ताब्यात घेणं हे केलं आणि न्यायमूर्तींनी ही आणि जी काही आम्ही अर्जात आणि कारणं जी नमूद केलेली होती त्याचा साकल्यानं विचार करून आत्ताच्या माननीय जिल्हा न्यायाधीश साहेबांनी तो अर्ज आहे तो नामंजूर केलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।